मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो काल आपण 2 दिवसापूर्वी म्हणजे एकूण 3 दिवस झाले व्हिडिओ बनवलेला नाही. काही कौटुंबिक कामं होते त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. पण आजपासून हा नियमितपणे व्हिडिओ येत जाईल. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एकच कंपनी बघणार आहोत. परंतु मार्केटमध्ये ही कंपनी जी आहे त्या कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे. आणि सध्या ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. म्हणून ही एकाच कंपनीची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु कोणतीही कंपनी आपण जी पोर्टफोलिओमध्ये घेत असू त्या कंपनीची जर सविस्तर माहिती आपल्याला असेल तरच आपण त्या कंपनीमध्ये टिकून राहू शकतो. नाहीतर आपण एखादी कंपनी 100 रुपयाला घेतली आणि ती जर पडून 90 रुपयाला किंवा 95 रुपयाला आली तर आपण लगेच तिला सेल करतो. तर त्या कंपनीची डिटेल जर माहिती आपल्याकडे असेल, सविस्तर माहिती जर आपल्याकडे असेल, कंपनी भविष्यामध्ये काय करणार आहे, कंपनीची भविष्यामधली ग्रोथ कशी असणार आहे, कंपनीचा कसा पोर्टफोलिओ आहे, तिचे काय प्रोडक्ट आहेत आणि ते मार्केटमध्ये चालतात की नाही, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तरच आपण त्या कंपनीमध्ये टिकू शकतो. कोणत्याही कंपनीचा शेअर जो आपण घेत असतो तो शेअर घेतल्यानंतर त्या कंपनीचे आपण भागीदार होतो, म्हणजेच आपण त्या कंपनीचे मालक होतो. तर आपल्यालाही त्या कंपनीबद्दल जर डिटेल माहिती असेल तर आपण त्या कंपनीमध्ये टिकू शकतो आणि टिकलं अशा कंपनीमध्ये तरच चांगला पैसा बनू शकतो. आणि टिकलं तर कसा पैसा बनेल याचं एक उदाहरण आपण बघू, नंतर आपण ती कंपनी बघू. इथं आपण सेन्सेक्सचा मी चार्ट ओपन केलेला आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर 14 तारखेला मला व्हिडिओ बनवायचा होता पण मी बनवू शकलो नाही. इथं तुम्ही बघू शकता तारीख 14 तारीख, त्याच दिवशी मी हा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. त्यामुळं इथला जो आकडा आहे तो सध्या थोडासा मायनस प्लस असू शकतो. इथं सेन्सेक्सचा चार्ट दाखवलेला आहे मी. हा सेन्सेक्स जो आहे सुरुवातीपासून तुम्ही जर बघितलं इथून तर हा हळूहळू वरच गेलेला आहे. पण हा कधी पडला नाही का, तर कधी कधी पडलेला आहे. आणि किती पडला आहे हे आपण बघू. तर इथं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल 28.74 म्हणजे जवळपास 29% सेन्सेक्स पडला आहे. 1992 ते 2003 9 वर्ष सेन्सेक्स वाढला तर नाहीच पण पडलेला आहे जवळपास 29%. तर अशा काळामध्ये कंपन्याही पडल्या असतील पण ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये जर पैसा लावला असेल तर आपला पैसा त्याच्यामध्ये जास्त बनतो. ह्या 9 वर्षामध्ये सेन्सेक्स हा जवळपास 29% पडला होता. पुढं जर पाहिलं तर इथं आपल्याला लक्षात येईल की 7 ते 9 म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये सेन्सेक्स पडलेला आहे जवळपास 56.28%. इतका हा सेन्सेक्स ह्या 2 वर्षामध्ये पडलेला आहे. पुढं जर पाहिलं तर इथंही आपण सेन्सेक्सचा चार्ट पाहिला तर इथंही आपल्याला सेन्सेक्स पडलेला, कोरोनामध्ये पडलेला पाहायला मिळते. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ह्याच्यावरून एक लक्षात येते गोष्ट की जी टॉपवर गुंतवणूक केली त्या माणसाचा इथं जो पैसा बनला आहे तो तेवढा बनला नसेल, पण पडल्यानंतर ज्यानं गुंतवणूक केली त्याचा पैसा इथपर्यंत चांगला बनला असेल. म्हणून कंपन्या किंवा शेअर मार्केट पडतंय म्हणून घाबरण्यापेक्षा त्यावेळेला ज्या कंपन्या ग्रोथ चांगल्या असलेल्या आहेत त्या कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये घेतल्या असतील तर त्या कंपनीमध्ये पैसा लावला तर पैसा 100% बनतो. आणि अजून एक दुसरी गोष्ट आपल्या ह्या चार्टवरून आपल्याला लक्षात येते ती ही म्हणजे सेन्सेक्स हा सुरुवातीपासून इथून जर पाहिलं, इथून इथपर्यंत जर पाहिलं तर हा हळूहळू वरच गेलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मार्केट हे हळूहळू वरच जाणार आहे. फक्त काय करावं लागेल की आपल्याला ग्रोथ असलेल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवाव्या लागतील आणि टिकावं लागेल. एकदा आपण त्या कंपन्या घेतल्या आणि टिकलो तर 100% आपला पैसा हा बनणारच आहे. प्रॉफिटेबल कंपन्या असतील तर 100% पैसा बनतोच. आता कंपनी बघणार आहोत ती आपण ॲस्ट्रल. ह्याचाही स्क्रीनशॉट मी 14 तारखेलाच काढलेला आहे. त्यामुळं प्राईज ही आता सध्या आपल्याला ह्याच्यापेक्षा कमी झालेली इथं पाहायला मिळेल. 1868 सध्याची प्राईज आहे, तर ही कमी जास्त असू शकते. ते ॲस्ट्रलचं जे आहे तर तो ॲस्ट्रल जर पाहिला आपण दुसऱ्या चार्टवर दाखवतो. इथं जर पाहिलं आपण तर 2009ला म्हणजे 15 वर्षापूर्वी हा ₹1.49 होता. तर ह्या कंपनीमध्ये जर आपण 2009ला 10,000 लावून जर बसलो असतो, फक्त 10,000, तर ह्या कंपनीनं ह्या 10,000चे ह्या 15 वर्षामध्ये 1 कोटी
25 लाख रुपये केलेत, फक्त 10,000चे. 1,25,00,000. तर एवढा पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे. आणि अजूनही कंपनी जर पाहिलं तर हिचं मार्केट कॅप फक्त 50,000 करोडचं आहे. तर अजूनही कंपनीला वाढ करण्यास अजूनही वाव आहे. अजूनही कंपनी मोठी होऊ शकते, कारण हिचा पोर्टफोलिओ जो आहे तो डायव्हर्सिफाईड आहे, म्हणजे विभागलेला आहे. कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एंट्री करत आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये ह्या कंपनीचे प्रॉफिट हे निश्चित वाढणार आहेत. फक्त आपल्याला ही कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतल्यानंतर पडली तर घाबरून सेल करण्याऐवजी झाले तर त्याच्यामध्ये ॲड जर करून ठेवलं, शेअर वाढवून जर ठेवले तर चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. इथेही ही कंपनी जर बघितली आपण तर 2015 ते 2017 25% पडलेली आहे. पुढं जर पाहिलं अजून तर इथेही पाहिलं तर आपल्या लक्षात येईल जवळपास 22% ही कंपनी पडली 2019 ते 2020, म्हणजे कोरोनापर्यंत. कोरोनाच्या आधीपासूनच ही कंपनी पडत होती, तर 22% ही कंपनी पडली होती. पुढं जर पाहिलं तर इथं पाहिलं तर जवळपास 33% ही कंपनी पडलेली आहे. कधी? 22 ते जानेवारी 22 ते जुलै 22, 6 महिन्यामध्ये ही 33% कंपनी इथं पडलेली आपण बघू शकतो. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर सप्टेंबर 22 ते मार्च 23 इथे ही कंपनी जवळपास 32% पडलेली इथं आपल्याला पाहायला मिळते. मग अशा पडलेल्या वेळी जर गुंतवणूक केली तर आपला पैसा हा 100% जास्त बनतो. वर खरेदी, पळणारी कंपनी वर खरेदी करण्यापेक्षा जेव्हा पडल्यानंतर आपण खरेदी केली, 20%, 15% पडल्यानंतर आपण जर इथं मध्ये कुठं खरेदी केली आणि खाली अजून तिथून आली तर पुन्हा ॲड केलं तर आपली बाईंग प्राईजही कमी होते आणि जेव्हा ती चालायला लागेल त्यावेळेस पैसाही आपला तेवढा चांगला बनतो. ही झाली ॲस्ट्रलची. आपण आतापर्यंत तिनं किती पैसे बनवले ते. आता कंपनी, मी तुम्हाला कंपनी दाखवतो. ह्या कंपनीचं एका प्लॅन्टचं हे चित्र तुम्ही इथं बघू शकता. कंपनी किती मोठी आहे त्यावरून, ती हे एकच प्लॅन्ट आहे तर किती मोठी आहे ते ह्यावरून लक्षात येईल. ॲस्ट्रल कंपनी जर बघितलं आपण तर पुढचं दाखवतो तुम्हाला, डिटेल आहे त्याच्यामध्ये. इथं बघा, हे पाईप आणि हे टाक्यात ही बनवतेच. त्याच्यानंतर इथं पाहिलं तर अधेसिव्हमध्ये बी आहे कंपनीचं. त्याच्यानंतर पेंटमध्ये सुद्धा कंपनी एंटर झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथं जर पाहिलं तर बाथवेअरमध्ये सुद्धा कंपनी एंटर झालेली आपण बघू शकतो. इथं पुढं जर पाहिलं तर आपल्याला हे कंपनी 1996ला स्थापन झालेली पाहायला मिळते. 31पेक्षा जास्त देशामध्ये ह्या कंपनीचे प्रोडक्ट जातात आणि 8,500 एम्प्लॉई ह्या कंपनीचे काम करत आहेत. 42 डिपो आहेत, त्याच्यामध्ये 18 पाईपचे आहेत, ॲडेसिव्हचे 11 आहेत आणि पेंटचे 11 आणि याचे 2 आपल्याला डेपो पाहायला मिळत आहेत. 25 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, म्हणजे 25 ठिकाणी ही कंपनी आपलं प्रोडक्ट ही बनवते. त्याच्यामध्ये पाईप आहे, ॲडेसिव्ह आहे, हे सगळं तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर डिस्ट्रीब्युटर आहेत 3,303 आणि 3 देशामध्ये ही सुद्धा कंपनी आपलं काम करते. डीलर्स जर पाहिले तर 2,29,000 डीलर्स ह्या कंपनीकडे असलेले पाहायला मिळत आहेत. इथं बघू शकता तुम्ही. पुढं जर पाहिलं तर ह्या कंपनीचं वेगवेगळ्या भागामध्ये ही कंपनी कशी, कंपनी जे इथं बघू शकता 8 हाय ग्रोथ कॅटेगरीजमध्ये ही कंपनी काम करते. त्याच्यामध्ये पाईप आणि फिटिंग आहे, वॉटर टँक आहे, ॲडेसिव्हमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन केमिकलमध्ये आहे, बाथवेअरमध्ये आहे, पेंटमध्ये आहे, स्पेशलाइज्ड वॉल्वमध्ये आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही कंपनी काम करते. त्यामुळे असा विभागलेला पोर्टफोलिओ असेल तर ह्या कंपनीला पुढे भविष्यातही चांगलं इन्कम मिळू शकते, चांगला फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात प्रोडक्ट हिचे विकले जाऊ शकतात. हिचे प्लॅन्ट जर बघितले आपण तर पाईपचे आणि वॉटरचे, ही पी म्हणजे पाईप आणि हे डब्ल्यू म्हणजे वॉटर आहे. तर असे वेगवेगळे गावाला असलेले प्लॅन्ट तुम्ही बघू शकता. इथं नाव आहेत, सगळे काय मी वाचणार आहे नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असलेले हिचे प्लॅन्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर कंपनी किती मोठी आहे त्यावरून ती आपल्याला लक्षात येते. आणि आता जर इथं पाहिलं तर पेंट क्षेत्रामध्ये तिची एंट्री झालेली आहे आणि केरळमध्ये तिचे प्लॅन्ट आहेत. इथं तुम्ही बघू शकता 3, हे वेगवेगळे 3 ठिकाणी केरळमध्ये प्लॅन्ट आहेत. आणि नंतर ती कुठं बनवणार आहे तर उत्तर प्रदेशमध्ये 2 बनवणार आहे. आणि इथं जर पाहिलं तर हैदराबादमध्ये, इथं तुम्ही बघू शकता हैदराबादमध्ये 1
आणि उत्तर प्रदेशमध्ये 2 प्लॅन्ट ती अजून बनवणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये ती कंपनी काय करणार आहे हे आपल्याला लक्षात येते. भारताचा नकाशामध्ये जर पाहिलं तर जवळपास अर्धा भारत तिनं कव्हर केलेला आहे. राहिलेलाही ती कव्हर करू शकते आणि अजून भरपूर ग्रोथ ह्या कंपनीची बाकी आहे आणि भरपूर विभागसुद्धा भारतातला इथं जर पाहिला तर तोही बाकी आहे. म्हणजे कंपनीला अजूनही वाढण्यासाठी भरपूर वाव आहे. हिचे प्रोडक्ट जर बघितले तर इथे तुम्ही प्रोडक्ट बघू शकता. सगळे नाव वाचणार नाही मी, तुम्ही बघून घ्या प्रोडक्ट. सगळे प्रोडक्ट असे आहे की प्रत्येकाला ते लागतील. घर बांधायचं असेल तरी प्रोडक्ट लागेल, ऑफिस बांधायचं असेल तरी प्रोडक्ट लागेल, किंवा ड्रेनेज वगैरे त्याचं काही काम असेल तरी प्रोडक्ट लागेल. तर असे हे प्रोडक्ट आहेत. बाथवेअरमध्ये सुद्धा बघा नळ वगैरे ती बनवत आहे. त्याच्यानंतर ह्या टाक्या आहेत. इथं बघा एकदम प्रीमियम अशा क्वालिटीचे हिचे सगळे प्रोडक्ट आपण बघू शकतो. इथे बघा तुम्ही असे सगळे हे कंपनीचे चांगले प्रोडक्ट आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हिचे प्रोडक्ट असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अडेसिव्हमधले हे प्रोडक्ट तुम्ही बघू शकता. कन्स्ट्रक्शन केमिकलमधले इथं प्रोडक्ट बघू शकता. आणि पेंटची ही वेगळी रेंज आहे, ही तुम्ही बघू शकता. हळूहळू ती पेंटमध्ये सुद्धा येत आहे. इथं जर पाहिलं तर पेंटचं क्षेत्र जरा नवीन असल्यामुळं आपल्याला थोडंसं असं वाटेल की हे चालतंय की नाही. तर इथं तुम्ही बघू शकता 2020ला पेंटचं रेव्हेन्यू जे होते आता कुठपर्यंत आलेत. म्हणजे ग्रोथ जी सरळ आहे ती आपल्याला सरळ वर गेलेली बघू शकतो. एबिटा जर बघितलं तेही आपल्याला वाढणारे दिसतात आणि पीबीटी जर बघितलं तेही आपल्याला वाढत असलेले दिसत आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा कंपनीला चांगली ग्रोथ मिळालेली आहे. अजून भरपूर क्षेत्र बाकी आहे भारतामध्ये तिला ते विकण्यासाठी. इथं जर पाहिलं तर रेव्हेन्यू आपण वार्षिक बघता येईल. हे निळी रेषा आहे ते रेव्हेन्यू आहे, कंटिन्यू वाढत असलेले पाहायला मिळत आहेत. आणि प्रॉफिट जे आहे ते सुद्धा आपल्याला वाढत असलेलं पाहायला मिळते. इथं आकड्यात जर आपण बघू शकतो वार्षिक रेव्हेन्यूमध्ये 9.36% वाढ आहे आणि नेट इन्कममध्ये 19.60% वाढ बघू शकतो. प्रॉफिट मार्जिन आहे 9.38% वाढलेलं आहे वार्षिकमध्ये. इथं जर पाहिलं तर क्वार्टरलीमध्ये जर पाहिलं आपण तर रेव्हेन्यू 7.83% वाढले आणि नेट इन्कम 0.5% वाढलेलं आहे. परंतु काय झालं इथं जर पाहिलं तर आपल्याला इस्टिमेट जे म्हणजे बाजाराची जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा रिझल्ट हे 24.91% कमी आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळं काय झालं इस्टिमेट मिस झालं आणि त्यामुळं हा शेअर आपल्याला पडत असलेला पाहायला मिळते. आणि हीच संधी असते अशा चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करायची. विना टेन्शन ही कंपनी आपला पैसा जवळपास 30% आसपास बनवून देते. म्हणजे 30%चा CAGR म्हणजे कंपनी 26%चा जरी CAGR दिला तरी आपले पैसे 10 वर्षात 10 पट होतात. तर त्याच्या पुढे ही कंपनी आपला पैसा बनवून देऊ शकते अशी ही कंपनी आहे. आणि सध्या ही कंपनी डिस्काउंटवर असल्यामुळं डिटेल हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला आहे की ह्या कंपनी पडते म्हणून घाबरू नका, तर ही कंपनी खरेदी करा. विना टेन्शन आपला पैसा बनवू शकतो. आपण सर्वसामान्य लोक आहोत. उगं पेनी शेअरकडे जाणं, 2 रुपयाचा शेअर घेणं किंवा 500 रुपयाचा शेअर घेणं, त्याच्यापेक्षा ह्या कंपनीचा एक जरी शेअर तुम्ही घेतला तरी तुमचे पैसे बनवू शकतात. 1 रुपयाचे 1000 शेअर घेण्यापेक्षा ह्या कंपनीचा एकच शेअर घ्या. मला हे सांगायचं की ही कंपनी सध्या आपण 1800च्या आसपास चालत असलेली बघू शकतो, 1889. आणि हिचा जर सपोर्ट आता ह्याच्यानंतरचं जर पाहिलं आपण तर इथं आपण 1800चा ही कंपनी सपोर्ट घेऊ शकते. तिथूनही जर खाली आली तर त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे तो 1750चा. म्हणजे 1800 आणि 1750 हे 2 सपोर्ट तुम्ही जर ध्यानात ठेवले तर आतापासून म्हणजे जवळपास 150 रुपये खाली 140 रुपये खालीपर्यंत हा सपोर्ट तुम्ही बघू शकता. ज्यांच्याकडे ही कंपनी नाही ते सध्यासुद्धा गुंतवणुकीला सुरू करू शकतात. कारण कंपनी 2400च्या वर गेलेली कंपनी आज आपल्याला 1900च्या आसपास मिळत आहे. म्हणजे डिस्काउंटवरून चांगलं आहे. कंपनीची ग्रोथ चांगली आहे, चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. अशा कंपनीचा चांगला अभ्यास करून ती कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवा. म्हणजे ती कंपनी थोडी मायनस जरी झाली तरीही आपण घाबरणार नाही आणि ती कंपनी आपण सेल करणार नाही. एक चांगला शेअर आपण जर सेल केला तर आपण
त्याच्या होणाऱ्या फायद्यापासून मुकू शकतो, तो फायदा आपल्याला मिळत नाही. म्हणून घाबरायची गरज नाही. हा शेअर जरी वरून पडत असेल तरी न घाबरता हा शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवला आणि काही काळ आपण टिकून राहिलो तर 100% अशीच कंपनी आपला पैसा बनवून देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. ह्या अभ्यासावर तुम्ही ह्या शेअरवर तुम्ही अभ्यास करा आणि खरेदी विक्रीचा नंतर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.